विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही दिवसातच विधानसभा निवडणुकासुद्धा लागू शकतात. त्याची तयारी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील बरेच इच्छुक उमेदवार आता पुढे येत आहेत. तसंच विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. यामध्ये BRSचे नेते आता समोर आलेले आहेत. ते निवडणुकी लढण्यावरती ठाम आहेत. आपल्यासोबत ते आहेत. आपण त्यांना विचारूया नेमकं की तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहात, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता समोर जाणार आहात, काय परिस्थिती राहणार आहे? सर्वप्रथम साम टीव्हीचे मी आभार व्यक्त करतो. या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी ठामपणे लढणार आहे. या मतदारसंघाची बांधणी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब आणि स्वर्गीय दिलीपरावजी रहाटे साहेब यांच्या कुशीतून हा मतदारसंघामध्ये शिवसेनेची बांधणी झाली होती आणि त्यांच्या जोरावरच येथे गेले 30-35 वर्ष शिवसेनेचे खासदार आणि आमदार सत्ता भोगत आहेत. या जिल्ह्याने, या विधानसभा मतदारसंघाने, या शिवसेनेने त्यांना आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद, PRCचं अध्यक्षपद असे विविध पदावर बसवलं. पण त्या मानाने या मेकर लोणार मतदारसंघाचा बारामती होईल, चांगला विकास होईल अशी जनतेची आशा होती. जनतेला वाटलं की हे सगळं भरभराट होईल, हे लोक आपल्याला सगळ्या सोयीसुविधा देतील. परंतु या मतदारसंघामध्ये साधं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. 24 तास वीज जी आहे ती रेसिडेन्शियल एरियामधली ही वीज जाते, शहरामधली तर खेड्यातील तर गोष्टच वेगळी. पाणी सुविधा जर नसेल तर वनवन भटकावं लागतं महिलांना. महिला सुरक्षिततेचा प्रश्न आहे, सार्वजनिक व्यवस्थेचा प्रश्न आहे. हॉस्पिटल, आरोग्य सुविधा, PSC सेंटर जे आहेत, या PSC सेंटरलाही औषधं नाहीत, तिथे मेडिकल ऑफिसर नाहीत, नर्सेस नाही, अशी दयनीय स्थिती या मतदारसंघाची या सगळ्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवलेली आहे. म्हणून या सगळ्यांना आपल्याला दूर करण्यासाठी जनतेच्या वतीनं जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला आता लढावंच लागेल आणि त्यांचा आदेश मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नाकारू शकत नाही. आता यामध्ये 30-35 वर्षापासून महायुतीचे उमेदवार, खासदार आणि आमदार आहेत. कुठलाच विकास झाला नाही असं वाटतं का तुम्हाला की या मेकर आणि लोणार मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती हे कितीपत यशस्वी ठरलेले आहेत? नाही, इथे गेल्या 30-35 वर्षामध्ये युतीचं सरकार असतानाही मेकर मतदारसंघ मात्र हा पूर्ण शिवसेनेच्या ताब्यात होता. आम्ही जरी इथे 12-15 वर्षापासून स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकरांच्या नेतृत्वात काम केलं, त्यावेळेस या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब आम्हाला सांगायचे की असं करा, आम्ही इकडे आलो का यांच्याकडून कुठलंच सहकार्य राहायचं नाही. पर्यायानं इथे यांनी भाजप वाढू दिली नाही, इथलं भाजपचं यांनी नेतृत्व संपून टाकलं आणि विकासाच्या ज्या काही निधी यायचा तो निधी यांनी स्वहितासाठी वापरला असं माझं ठाम मत आहे. नाही, आता तुमच्या मतदारसंघामध्ये इथे लोणार एक महत्त्वाचं जागतिक दर्जाचं लोणार सरोवर आहे. त्याचा कुठपर्यंत विकास झाला, विकास होतो की नाही, काय वाटतं? या मतदारसंघामध्ये लोणार हे एक जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र आहे. हेमाडपंथी मंदिर लोणारमध्ये आहे. इथे आपल्याकडे जी मेकर शहरामध्ये बालाजी मंदिर जे आहे हे सगळ्यात प्राचीन मंदिर आहे. या बालाजी मंदिराची मूर्ती जगातली सगळ्यात मोठी एका दगडात कोरीव केलेली मूर्ती आहे. आणि असं प्राचीन जे आपल्याला ज्या वास्तू किंवा जे आपल्याला धरोहर मिळालेली आहे, यासाठी जायला जर रस्ता नसेल, इथे येणाऱ्या टुरिझमसाठी किंवा इथे येणाऱ्या श्रद्धाळूसाठी पाण्याची सुविधा नसेल तर कुठला विकास म्हणायचा हाच एक मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की यांनी फक्त नावापुरतं, लोकांना दिसण्यापुरतं जे काही काम आहे तेवढंच केलेलं दिसतं. या लोकप्रतिनिधींना निवडणूकमध्ये उभं राहण्याचीही परवानगी देऊ नये असं माझं ठाम मत आहे. कोणकोणते विकास व्हायला पाहिजे असं वाटते तुम्हाला या मतदारसंघामध्ये? या मतदारसंघामध्ये प्राथमिक गरजा ज्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जशा असतात तशाच मतदारांची एक साधी आपली असते की आपल्या गावाला रस्ता असला पाहिजे, किमान लहान मुलांना शाळेत जाताना त्रास झाला नाही पाहिजे, एक चांगली शाळा असली पाहिजे, तिथे शिक्षक असले पाहिजे, एक प्राथमिक आरोग्य केंद्र असलं पाहिजे, तिथं सगळ्या सुविधा असल्या पाहिजे, आपल्याला दळणवळणाचे साधनं असले पाहिजे, ST महामंडळाच्या गाड्या त्यांना मुलांना नेण्या आणण्यासाठी उपलब्ध असल्या पाहिजे. या एवढ्या प्राथमिक गरजा जर हे देऊ शकत नसतील तर यांना लोकप्रतिनिधी म्हणून म्हणायचं कसं हाच एक मोठा प्रश्न आहे.
या सगळ्या गरजा जर ह्या देऊ शकत नसतील, याच्यानंतर विकास सुरू होतो. ह्या तर यांना भरपूर मोठी टर्म मिळाली आहे. 15 वर्षाचा कालावधी हा काही लहान कालावधी नाही. लोक 5 वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास करू शकतात. तर यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला कुठले यांच्या हाताला पोलिओ झालेला आहे हे समजत नाही. नाही, मग आता इथले विद्यमान आमदार जे आहेत, तुमचा आरोप असा आहे की खोटे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र त्यांनी घेऊन हा मतदारसंघ बळकावला आहे. कशी प्रतिक्रिया राहील तुम्ही याची? त्यांच्याकडून आता ज्या काही त्यांच्या बनावट प्रमाणपत्रासंदर्भामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, त्यामध्ये सगळे खोटे कागदपत्र लावलेले अशी सर्व जनतेचं मत आहे. प्रत्येक वेळेस त्यांना कुठेतरी एक वरून सत्तेमधून म्हणा किंवा अधिकाऱ्याकडून म्हणा कुठेतरी पळवाट मिळते किंवा आर्थिक बाबतीत ते सगळं मॅनेज करून घेतात अशी चर्चा असल्यामुळं त्यांना दिवसेंदिवस त्या प्रमाणपत्राच्या आधारे एक टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि आता त्यांचं 4थ्या टर्मकडेही डोळे लावून बसलेले आहेत की आता 4थीही टर्म आपल्याला त्या बनावट प्रमाणपत्राच्या भरोशावर या जनतेचा जीव कसा घ्यायचा यासाठी ते टपून बसलेले आहेत. आता तुमची या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढण्यासाठी ठाम आहात का? मी 100% ठाम आहे. त्याला कारण म्हणजे या जनतेने जो त्रास भोगला आहे, या जनतेमध्ये जो रोष आहे आणि यांनी जे संविधानाची हत्या केलेली आहे, यासाठी मला रस्त्यावर उतरावं लागलं तर चालेल या ठाम भूमिकेनेच मी इथे उतरलेलो आहे. आणि माझं काम पहिलेपासून सुरू आहे. मला नवीन काम करण्याचं, नवीन सुरू करण्याचं, इतर बाकी लोकांसारखं नवीन आजपासून मी सुरुवात करतो, उद्यापासून करतो असं मला करायची आवश्यकता नाही. मी ऑलरेडी यांच्यासोबत 10, 15, 20 वर्षापासून जनतेसोबत आहे, काम करत आहे. त्यामुळे माझी ऑलरेडी तयारी सुरू झालेलीच आहे. फक्त यावेळेस मी त्यांना इतकी सोपी निवडणूक आहे हे त्यांनी समजू नये. त्यांना वन साईड आम्ही त्यांना पूर्ण परत पाठवण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. तर हे आपल्यासोबत बिहारचे नेते भैयासाहेब पाटील आहे. त्यांनी या विधानसभेमध्ये पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि जे विद्यमान आमदार आहेत, जे सतत 3 वेळेस खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडून आले, त्यांना शह देण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये होताना दिसणार आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, मेहकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.